यांनी जर प्रॉपर लक्ष दिलं आपण सगळ्यांनीच म्हणून, तर आपल्या जी ऍग्रिकल्चरची ग्रोथ आहे, आपण म्हणतो ना, आपण अख्ख्या जगाला प्रोव्हाइड करू शकतो. इस्रायल सारखा छोटासा देश एवढी ते अडचणीत सापडला म्हणून त्याच्याकडे ग्रोथ झाली. आपले लोक अडचणीत अजून, म्हणजे आपल्याला सगळं अवेलेबल आहे, पाणी आहे, आपलं कल्चर म्हणजे एन्व्हायरमेंट बी तसं सुटसुटीत आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं महत्व लक्षात येत नाही लवकर. बट हळूहळू ते सगळं हरित क्रांती झाली, त्याच्यानंतर अजून बी चालूच आहे. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपलं जे एक्सपोर्ट म्हणतो ना, त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी याच्याकडे जास्त फोकस राहून आपल्या देशाचा ग्रोथ, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याच तू जे म्हणला की जे क्वालिटी आणि क्वांटिटी ना, तर आज इंडियामध्ये ना, म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप सारे असे नवीन आधुनिक फार्मर्स आहेत की जे पॉली हाऊस, ग्रीन हाऊस सारख्या टेक्नॉलॉजीचा यूज करून एकदम स्प्रिंकलर पद्धती, पाण्याच्या वेगवेगळ्या सिंचनाच्या पद्धती, अशा वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करून खूप इफेक्टिव्हली शेती करतायत. आणि म्हणजे नुसतं शेती नाही करत आहे, शेतीसोबत जे जोडधंदे करतायत ना, तर त्याच्यामधून सुद्धा आज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिल्क प्रोडक्शन होतं. भारताची लोकसंख्या 140 करोडच्या आसपास आहे, तरी सुद्धा आपल्याला मिल्क इम्पोर्ट नाही करावं लागत. आपण बऱ्याच वेळेस मिल्क पावडर एक्सपोर्ट करतो. मिल्क एक्सेस प्रोडक्शन होतं आपल्याकडं, त्यामुळे आपण त्याची पावडर बनवतो आणि पावडर एक्सपोर्ट करतो. आणि मग ज्या देशांना मिल्कची गरज आहे किंवा मिल्क रिलेटेड प्रोडक्ट बनवायचे ना, तेव्हा ते लोक ते देश ते पावडर विकतात. म्हणजे भारतामध्ये शेतीसोबत जी शेतीचा एक जोडधंदा मानला जाणारा जो पशु आपण म्हणतो की पशुपालन, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी क्रांती आपल्या लोकांनी गेल्या 70 वर्षांमध्ये घडवून आणली अजून. आणि त्याच्यामुळं अमूल सारखे जायंट उभं राहिले. आज मदर डेअरी सारखी कंपनी, जी UK बेस्ड कंपनी आहे, त्यांना आज भारताच्या डेअरी मार्केटमध्ये घुसणं अवघड झाले. कारण लोकांचा अमूलवरती इतका ट्रस्ट फॅक्टर आहे की लोक अर्ध्या किमतीत जरी त्यांनी प्रोडक्ट विकलं ना, ब्रिटिश लोक त्यांची जे हाय क्वालिटी त्यांनी जे सो कॉल्ड हाय क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणतात, तरी सुद्धा आज लोक ते प्रोडक्ट घ्यायला तयार नाहीत. कारण की अमूलनी आज इंडियन ब्रँडचा ठप्पा 140 करोड लोकांवरती ठेवला आणि ते 140 करोड लोकांवरती ट्रस्ट तयार केला. म्हणजे ही आपली ऍग्रिकल्चरची ना आपली ब्रँड ताकद आहे आपली इंडियाची.